पिंपळनेर बसस्थानकातून चोरी झालेले शासकीय वाहन 24 तासात हस्तगत, एकास अटक। पिंपळनेर बसस्थानकातून एसटी महामंडळाच्या तपासणी पथकाचे शासकीय वाहन MH06BM 1325 चोरीला गेल्याची घटना घडली होती। अधिकाऱ्यांनी बसस्थानक परिसरात मुक्कामी लावलेले हे वाहन मध्यरात्री 12:10 चोरी केले। या घटनेनंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक API किरण बर्गे यांचे नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ तपासाची सूत्रे हलविली। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी किरण गायकवाड हा आंबडी गावाच्या परिसरात चोरीच्या वाहनासह फिरत असल्याचे निष्पन्न झाले। API किरण बर्गे, PSI विजय चौरे आणि हे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक वाघ यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी किरण गायकवाड यांच्या मुसक्या आवळल्या। तसेच सुमारे 10,15,000 रुपये किमतीचे चोरीस गेलेले वाहन आणि इतर मुद्देमाल जप्त केला। पोलिसांनी अवघ्या 24 तासात या शासकीय वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून आरोपी किरण गायकवाड यांच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे। पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 9/12/2025 रोजी सायंकाळी 9 वाजेनंतर जगदीश चौधरी यांनी परिवहन विभाग यांनी त्यांच्याजवळील असलेली टाटा सुमो ही गाडी 9:30 वाजेनंतर तपासणी काम केल्यानंतर बसस्टँड पिंपळनेर येथे लावलेली होती। ती 9:30 ते रात्री 3:30 दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत सकाळी तक्रार दाखल करण्यात आली। त्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही पोलीस स्टेशन येथील 2 टीम तयार करून पोस्टे हद्दीमध्ये तसेच इतरत्र माहिती काढण्यासाठी रवाना केली। त्या अनुषंगाने आम्हाला संध्याकाळी माहिती मिळाली की सदर ST महामंडळ यांची चोरलेली सुमो गाडी ही एक अज्ञात चोरटा आंबळी या रस्त्याकडे घेऊन जात आहे। त्या अनुषंगाने आम्ही 2 टीम लगेच तिकडे रवाना केली व आरोपी व त्याने चोरून नेलेली टाटा सुमो गाडी किंमत 10 लाख रुपये तसेच ब्रेथ ॲनालायझर त्याची किंमत 15,000 रुपये असे एकूण 10,15,000 रुपयाचा माल व आरोपी यांना हस्तगत केले। पुढील तपास PSI IG शिरसाट हे करताय। नमस्कार।